श्री स्वामी समर्थ. शनी हा एक अत्यंत कुख्यात ग्रह आहे. शनी त्रास देतो म्हणून शनीची बदनामी होते. शनीला वाईट ग्रह म्हणतात. ज्याला शनी वेदना देतो तो खरोखर शनी आहे का? ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल प्रत्यक्षात शनिदेव काय आहेत. तुम्ही नास्तिक तर नाहीत ना? कॉमेंटमध्ये लिहा जय शनिदेव. शनीला वेदनेचा ग्रह म्हणतात. म्हणजे वेदना, त्रास, समस्या. ही गोष्ट पूर्णपणे खरी नाही. हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य काय आहे? ज्योतिष केंद्रला सबस्क्राईब करा, मी तुम्हाला सांगेन. मला प्रामाणिकपणे आशा आहे की हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी केलेल्या सर्व मेहनतीमुळे हा व्हिडिओ पाहून शनीशी संबंधित तुमच्या मनात जे काही गोंधळ आहे ते तुम्ही टाळू शकाल. तुमचा गोंधळ संपेल. तुम्हाला खोटे आणि सत्याची अचूक माहिती मिळू शकेल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. घंटा चिन्हाचे बटन दाबण्याची खात्री करा आणि तुम्हाला किती समजते ते कॉमेंटमध्ये लिहा. शनी हा कर्म आणि न्यायाचा ग्रह आहे. हे तुम्हालाही माहीत आहे, ते मला पण माहीत आहे. शनी हा कोणासाठीही चांगला नसतो आणि कोणासाठीही वाईट नसतो. हे नीट समजून घ्या. शनी हा चांगला किंवा वाईट नसतो. जशी तुमची कृती तुमच्यासाठी आहे तशीच तुमच्यासाठी शनिदेव आहेत. कालपुरुषाच्या कुंडलीत 12 घरे आहेत, 1 ते 12 पर्यंत. 10वे घर हे शनिदेवाचे घर आहे. 11वे घर हेही शनिदेवाचे घर आहे. पण 10वे आणि 11वे घर येण्यापूर्वीच 9म घर येते. तर ह्या जन्मकुंडलीत तुम्हाला दिसेल की जिथे गुरु लिहिलेला आहे तिथे नियती लिहिलेली आहे. जिथे जिथे शनी लिहिले जाते तिथे कर्म लिहिलेले आहे. जिथे 11व्या घरात शनी लिहिलेला आहे तिथे नफा लिहिलेला आहे, म्हणजेच नफा लिहिला जातो. त्यामुळे शनिदेव हा निश्चितच कर्म आणि लाभाचा ग्रह आहे. ते 100% आहे. पण 10व्या घराच्या आधी कोणते घर होते? 9म घर. ते नशीब आहे. नशीब हा धर्म आहे. 9वे घर गुरुग्रहाचे आहे. गुरु हा देखील नशिबाचा घटक आहे आणि गुरु हा देखील धर्माचा घटक आहे. मुक्तचा हा देखील घटक आहे. तुम्ही कोणत्याही समाजात, कोणत्याही धर्मात जन्मलात, त्या धर्माचा मुख्य ग्रह देवगुरु बृहस्पती आहे. आता हे 100% मनात ठेवा. त्या व्यक्तीचा धर्म जितका मजबूत असेल, ज्याचा त्याच्या धर्मावर पूर्ण विश्वास असेल, यासह ते धर्मानुसार जाईल. तो धर्मानुसार वागेल म्हणजे तो देवाला घाबरणार नाही आणि नास्तिक होणार नाही. तो चांगला आहे असे म्हणणारा कोणताही धर्म पाळला पाहिजे. कोणताही धर्म जो त्याला वाईट म्हणतो तो सोडून दिला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला हे समजलं तर शनी तुम्हाला कधीही जास्त त्रास देणार नाही. मी म्हटले की शनीची एक ओळ तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. एक छोटी गोष्ट खूप काही करू शकते. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्र आहेत. गुरुनंतर गुरुचा नक्षत्र येतो. म्हणजेच जर तुमचा धर्म मजबूत असेल तर तुमचे कर्म मजबूत होईल, म्हणजे शनी मजबूत होईल. आणि दुसरे उदाहरण ते म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला शनीची मोठी दृष्टी असते तेव्हा त्या व्यक्तीला गुरुची मोठी दृष्टी असते. म्हणजे प्रत्येक राशीच्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम आपला धर्म बळकट केला पाहिजे. तुम्हाला तुमची लवचिकता बळकट करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या धर्माच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. नाहीतर 100 ज्योतिषांकडे जा, 100 अंगठ्या घाला, 100 दागिने घाला. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. पूजा करा, तेल घाला, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. शनी चांगले परिणाम देणार नाहीत. त्यामुळे धर्माला बळकटी मिळायला हवी आणि तुम्हाला धर्माप्रमाणे पुढे जायचे आहे. जर तुमचा धर्म चोरी करणे हे पाप आहे असे म्हणत असेल तर चोरी करणे हे पाप आहे, चोरी करू नका. जर तुमचा धर्म मांसाहारी खाणे वाईट आहे असे म्हणत असेल तर तुम्ही मांसाहारी पदार्थांना स्पर्शही करू शकत नाही. तुमचा धर्म सांगतो की एखाद्या परदेशी स्त्रीला पाहणे वाईट आहे तर ते वाईट आहे. तुमचा धर्म सांगतो की दुसऱ्याच्या मालमत्तेचा हेवा करणे वाईट आहे तर ते वाईट आहे. तुमचा धर्म सांगतो की तुम्ही देवाची उपासना केली पाहिजे, दुसरा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे धर्म जितका मजबूत असेल तितका शनी मजबूत होईल. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांग. जेव्हा जेव्हा कोणत्याही व्यक्तीची महादशा किंवा देवगुरु बृहस्पतीची अंतर्दृष्टी संपते तेव्हा शेवटी राहूची स्थिती येते. महादशा परिवर्तन ही राहूची स्थिती आहे. जितके तुम्ही देवगुरु बृहस्पतीच्या कारकिर्दीत दुष्कृत्यांपासून अयोग्य साधनांपर्यंत, म्हणजे तुम्ही जे काही बिघडवलं ते गुरूंच्या महादशेत आहे. पण शेवटी राहूंची महादशा येते, अंतर्दृष्टी येते.
त्यामुळे जेव्हा जेव्हा ही राहूंची अंतर्दृष्टी येते तेव्हा शनी काय करतो? शनीचा शिष्य कोण आहे? राहू. म्हणजे त्यावेळी शनिदेव राहूला सांगतो की या व्यक्तीने गुरूंच्या स्थितीत जे काही कमावले आहे ते चुकीच्या मार्गाने नष्ट करा. म्हणजे तुम्ही काहीतरी गोंधळ घालायला सुरुवात करता, तुम्ही चुकीचे निर्णय घ्यायला सुरुवात करता. कारण जेव्हा देवगुरु बृहस्पतीची स्थिती महादशाशी होते त्यानंतर शनीची महादशा येते आणि तुमच्या कृतींचे फळ इथेच शनिदेव द्यायला लागतात. तर लोक म्हणतात की आमची 10 आणि 8 वर्ष खूप चांगली होती, पण शनीची महादशा सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी किंवा 1.5 वर्षापूर्वीच वेळ खराब झाली. तर देवगुरु बृहस्पतीच्या महादशेत तुम्ही कमावता आणि जेव्हा देवगुरु बृहस्पतीची महादशा संपते तेव्हा राहू येतो. राहू तुम्हाला अशा प्रकारे गोंधळात टाकतो, राहू तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडतो की तुम्ही जे काही कमावले आहे ते उलट थेट मार्गाने आहे. शनीची स्थिती येईपर्यंत तुम्ही सर्व काही गमावता, तुमच्या जीवनात अडचणी येतील. त्यामुळे शनी हा धर्माचा ग्रह आहे, शनी हा तारणाचा ग्रह आहे. जेव्हा तुमचा धर्म मजबूत असेल तेव्हाच शनिदेव चांगला असेल. तुमचा धर्म कोणताही असो, जर तुमचे 9वे घर मजबूत नसेल तर शनी मजबूत होणार नाही. 9वे घर हे वडील आहेत. मग व्यवसाय का अपयशी ठरला? कारण तुम्ही दुसऱ्या घराशी संबंधित गोष्टी शिस्तीने केल्या नाहीत आणि धर्माच्या मार्गावर चालत नाही. आता तुमचे काम उद्ध्वस्त झाले आहे, यामुळे तुमचे व्यावसायिक आयुष्य बिघडेल. त्यामुळे नफा आपोआप बंद होईल. जेव्हा नोकरी नसेल, व्यवसाय नसेल, तेव्हा पैसे कमी येतील किंवा अजिबात येणार नाहीत. याचा अर्थ पैशाची कमतरता आहे. आता पैशाच्या कमतरतेचे काय होईल? कुटुंबात वाद होतील, नाती तुटतील, मित्र जे मित्र आहेत ते निघून जातील, म्हणजे तुमची मैत्रीही संपेल. मित्र तुमची फसवणूक करतील, तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात. तुम्ही धर्म सोडून अन्यायाविरुद्ध जाल. नोकरी आणि व्यवसायात वेदना होतील, समस्या होतील, वेदना होतील, पैशाची कमतरता असेल. जर तुम्ही कुंभ राशीचे पुरुष, महिला पुरुष असाल आणि तुमच्या संक्रमण काळात शनिदेव दुसऱ्या घरात असतील तर 7.5चा 3रा टप्पाही आहे. तर दुसऱ्या घराशी संबंधित कोणतीही चूक करू नका. जर तुम्ही ह्या चुका केल्यात तर वेदना होतील, कोणताही तोडगा निघणार नाही. तुम्हाला इथे सुधारणा करण्याची गरज आहे, तसे करण्याची गरज नाही. दुसरे आणि 11वे घर यात काय साम्य आहे? सर्वात प्रथम दुसरे घर जाणून घ्या, लक्षपूर्वक ऐका. दुसरे घर म्हणजे पैशाचे घर, म्हणजे जॉईन झालेले पैसे. जसे बँक बॅलन्स, ते तुमचे चेहरा आहे, ते तुमचे तोंड आहे. तुम्ही ज्याला इंद्रिये, साधू, संत म्हणतात त्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या इंद्रियांमध्ये वासना नसते. त्यामुळे जर तुमच्या इंद्रियांवर तुमचे नियंत्रण नसेल तर तुमचे चारित्र्य खराब होईल. आणि जर तुमचं दुसरे घर नुकसान झाले असेल तर तुमच्या चेहऱ्याचा रंग नाहीसा होईल. पैसे नसतील तर चेहऱ्याचा रंग नाहीसा होतो. त्याचा चेहरा खूप फिका होता असे म्हटले जाते. त्यामुळे शनिदेव तुम्हाला तुमच्यासारखेच फिका फिका, काळे काळे बनवेल. तुमच्या चेहऱ्यावरील स्मितामुळे तुमच्या चेहऱ्यावरील आनंद नाहीसा होईल. जर दुसरे घर मजबूत केले नाही, ते कुटुंब आहे, म्हणजेच कुटुंबातील सदस्यांच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या नाहीत तर समस्या तुमच्या जवळच्या मित्रांची आहे. म्हणजे जर तुम्ही मित्रांसोबत फसवणूक करत असाल तर एक समस्या आहे. आणि तुमच्या जवळ कोण आहे? तुम्ही कोणावरही प्रेम करा किंवा तुमची प्रेयसी, प्रेयकर किंवा तुमची पत्नी, तुमचे पती, आई वडील यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या नाहीत तरीही शनी तुम्हाला इथे उद्ध्वस्त करेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाशी आणि मित्रांशी प्रामाणिक असले पाहिजे. कोणीही कोणाशीही गैरवर्तन करू नये. आणि दुसरे घर म्हणजे संभाषण, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. हसणे म्हणजे हसणे असते, अशी थट्टा करू नका. कोणाला वाईट वाटेल असा प्रयत्न करू नका. तो माणूस असो, दैत्य असो, प्राणी असो किंवा संत असो. त्यामुळे कोणालाही दुखावणाऱ्या जिभेतून असा कोणताही शब्द निघू नये की तुम्ही त्याची खिल्ली उडवता. दुसरे घर या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवते, त्यामुळे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवा. 11वे घर म्हणजे काय? नफा. नफा. जर तुम्ही दुसऱ्या घराशी संबंधित चुका केल्या तर तुमचे पैसे जातील. तुमचे गुडघे किंवा पाठीचा खालचा भाग आणि तुमच्या पायांच्या स्नायू दुखायला लागतील. गुडघ्यांच्या समस्या सुरू होतील. इथे शनी खराब होतो. तुमची कीर्ती आणि लोकप्रियता कमी होईल. आता लोक तुम्हाला इतका आदर देणार नाहीत. जो कालपर्यंत तुम्हाला नमस्कार करायचा तोही आता डोळे मोडून निघून जाईल. जे लोक तुमच्या घरी यायचे तेही आता येणार नाहीत किंवा कमी येतील. तुमची लोकप्रियता प्रसिद्ध आहे. ही व्यक्ती या कामासाठी प्रसिद्ध होती. आता तुमची लोकप्रियता कमी होईल. लोकांमध्ये तुमची उपस्थिती कमी होईल. जर तुमची
राजकारणात असेल तर तुमचे पतन तिथूनच सुरू होईल. तुम्हाला फारसे यश मिळणार नाही, म्हणजेच तुम्ही लगेच यशाची शिडी चढणार नाही. तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल. बऱ्याच अडचणीनंतर पैसा येईल, हे खूप दुःखदायक असेल. व्यवसायात तुमची संपत्ती वाढेल, म्हणजेच तुम्ही दारिद्र्याच्या दिशेने जाल. तुमची मैत्री नष्ट होईल. तुमचे कुटुंबीय तुमच्यापासून दूर राहतील. गोंधळ होईल. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. तुम्ही तुमच्या कामात लोकांना प्रभावित करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या कामात खूप चांगले काम कराल. तुम्ही खूप चांगला अभ्यास कराल, पण लोक म्हणतील की ठीक आहे, मजा नाही आली. आपले 100% ही 10% लोकांना घेईल. जर तुम्ही या सर्व गोष्टी दुसऱ्या घरात केला तर 11व्या घराचे परिणाम आपोआप कमी होतील. आता ते चालू आहे. शनी म्हणजे वक्री. तुमच्या जन्मकुंडलीत शनीचे स्थान काय आहे, ते किती चांगले आणि किती वाईट आहे यावरही ते अवलंबून असते. म्हणून जर तुम्हाला शनी समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ समजून घ्या. त्यामुळे या चुका करणे थांबवा. शनी तुम्हाला चांगले परिणाम देईल. ते धर्माप्रमाणे करा. आपला धर्म जे सांगतो त्याचे पालन करा. त्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. ते खूप कमी देतील. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजत नसेल तर समजून घ्या. कोणत्याही ज्योतिषीचा कोणताही व्हिडिओ पहा, तू सहज समजणार नाही. मग समजून घ्या. 2दा पहा, 3दा पहा, सेव्ह करा, मित्रांसोबत शेअर करा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील शनिदेवाशी संबंधित सर्व संभ्रम दूर करेल. शनिदेव आपले कल्याण करो ही प्रार्थना करा आणि कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव. तर आनंदी रहा. आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही अशा चुका केल्या आहेत का? तुमच्या आयुष्यात काही फरक पडला आहे का? ते कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा. जय शनिदेव.